3 टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळाले याचे आत्मपरीक्षण करून निवडणूक निकालानंतर करत असलेली स्टंटबाजी सोडा आणि कामाला लागा असा खोचक टोला आमदार तालुक्यातील कात्राळ येथे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या व काम पूर्ण झालेल्या विकासकामाच्या उद्घाटन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, विजय माने, सरोज काझी, तानाजी काकडे, राजन पाटील, जगन्नाथ रेवे, शिवाजी पटाप, नंदू जाधव, पप्पू कोकेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात मराठा आरक्षण, कांद्याचा प्रश्न, दूध दराचा प्रश्न, संविधानाविषयी आदी प्रश्नावरून चर्चा होती। मात्र लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न होता एका विशिष्ट समाजावर गेली आणि ते समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मते देखील मिळाली नाहीत। या निवडणुकीदरम्यान खोटा नोटा प्रचार देखील करण्यात आला, त्यामुळे आम्हाला 45,000 कमी मते मिळाली। मतदारांनी दिलेला कौल मान्य करतो। मात्र विजयी झालेल्या खासदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांनी 3 टर्म ज्या मतदारसंघातून काम केले त्या मतदारसंघात कमी मते का मिळाली याचं आत्मपरीक्षण देखील करावं असं सांगून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मताधिक्यावर भगीरथ भालके यांचे नाव न घेता घरात बसून घरात कुठे लीड मिळत असतं का असा खोचक टिप्पणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली। 2 दिवसांपूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, मारापूर या गावाच्या गावभेट दौऱ्यात अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आमदार आवताडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता। मात्र यावर आमदार आवताडे यांनी सडेतोड उत्तर दिले।